नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत. तर उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर बँक निफ्टीमध्ये आपण उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये कोणत्या लेवलवरती ट्रेड प्लॅन करू शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला आपण निफ्टी 50चे ॲनालिसिस करू, त्यानंतर आपण बँक निफ्टीचे वीकली एक्सपायरी डिस्कशन करू. तर निफ्टीने आज 22,032 वरती इंट्राडेमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. तर आज निफ्टीमध्ये वरती ओपनिंग झाली, म्हणजेच 22,100च्या आसपासची ओपनिंग झाली आणि ओपनिंगच्या खाली निफ्टीमध्ये आज क्लोजिंग झालेली बघायला मिळालेली आहे. तर उद्या चान्सेस आहेत की जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली किंवा छोटीशी गॅप ओपन झाली तर मार्केटमध्ये हा मोमेंट कंटिन्यू होऊ शकतो. पण आपल्याला बायस व्हायचं नाही. आपल्या लेवलवरती मार्केट जर मिळालं तर नक्कीच आपण तिकडे ट्रेड इनिशिएट करणार आहोत. तर उद्यासाठी निफ्टीमध्ये आपण हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे, कारण एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनवरती निफ्टीने ऑलरेडी 2 वेळा रेजिस्टन्स खाल्लेला आहे. त्याच्यामुळे हा ट्रेंड लाईन जर उद्या निफ्टी फ्लॅट ओपनिंग नंतर क्रॉस करेल तर नक्कीच आपल्याला एक कॉलचा ट्रेड इकडे बघायला मिळू शकतो. तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, जिकडे क्लोजिंग झाली तर क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर ओपनिंग झाली 10-15 पॉईंटचा आपण बफर ठेवू शकतो. तर इकडे कुठे ओपनिंग झाली आणि हा ट्रेंड लाईन जर प्रॉपर ब्रेक करेल तर आपला जो कॉलचा ट्रेड बनेल तो एक्झॅक्टली 22,060च्या वरती आपण काय करू शकतो, कॉलचा ट्रेड इकडे आपण घेऊ शकतो. टार्गेट्स आपले असतील 22,125 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. 22,125चा जो आजचा रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स जर क्रॉस केला निफ्टीने तर नेक्स्ट टार्गेट आपल्याला जे मिळेल ते 22,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. पण आपल्याला काय करायचं आहे, 22,125 वरती आपण काय करू, इकडे प्रॉफिट बुकिंग करू. त्याच्यानंतर जर सेकंड हाफमध्ये एक्झिट नंतर जर आजचा रेजिस्टन्स जर निफ्टी क्रॉस करेल तर नक्कीच आपल्याला परत एकदा इकडे एक नवीन कॉलचा डेट मिळू शकतो. तर त्या कॉलच्या डेटमध्ये आपलं 22,200चं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 22,250चं आपलं नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये बघायला मिळेल. तर उद्या आपण निफ्टीमध्ये ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. ओटीएमच्या ऑप्शनमध्ये आपल्याला शक्यतो अवॉइड करायचं आहे. तर उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर ज्या ज्या दिवशी बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी असते त्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळते. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग करायला थोडंसं कठीण होतं. तर याच्यावरती तुम्हाला जर सोल्युशन हवं असेल तर नक्कीच तुम्ही तुमची क्वांटिटी साईज कमी करू शकता, जेणेकरून तुम्ही लॉंग ट्रेड होल्ड करू शकता. कारण क्वांटिटी जर कमी असेल तर आपण आरामात ट्रेड होल्ड करू शकतो. पण आपली क्वांटिटी साईज जर जास्त असेल आणि मार्केटमध्ये जर फ्लक्च्युएशन जास्त असेल तर त्या कंडिशनमध्ये ट्रेड होल्ड करणं किंवा ट्रेडवरती कंट्रोल ठेवणं किंवा स्वतःवरती कंट्रोल ठेवणं खूप अवघड होऊन जातं. तर याच्यावरती एकच सोल्युशन आहे, क्वांटिटी साईज कमी करणं आणि आपली रिस्क किती आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ट्रेड प्लॅन करणं. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण काय करणार, 22,060च्या वरती कॉलचा डेट इनिशिएट करणार. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी याच लेवलपासून जर आपल्याला फॉल करताना दिसेल, म्हणजे क्लोजिंग पॉईंट पासून जर आपल्याला रजिस्ट्रेशन घेताना दिसेल तर 22,060चा आपण काय करू, या स्विंगचा आपण इकडे स्टॉपलॉस लावून इकडे आपण पुढचा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. पण त्या कंडिशनसाठी निफ्टीला इकडून रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. फ्लॅट ओपनिंगमध्ये जर निफ्टी इथून रजिस्ट्रेशन घेताना जर दिसेल तर नक्कीच आपण इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 21,965 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 21,900चा आपला नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये आपण डाऊन साईडला पुटमध्ये घेऊ शकतो. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल, म्हणजे ओपनिंग नंतर जर निफ्टी अशी रेड कॅन्डल बनवून सरळ डाऊन साईडला येईल तर त्या कंडिशनमध्ये 21,965चा लेवल खूप महत्त्वाचा असेल. कारण ऑलरेडी इथून आपल्याला 2 वेळा निफ्टीमध्ये बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. तर उद्या देखील जर निफ्टीमध्ये आपल्याला इकडे एखादी स्ट्रॉंग कॅन्डल जर मिळेल, बुलिश कॅन्डल जर मिळेल तर नक्कीच आपण तिकडे काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड इनिशिएट करणार आहोत. टार्गेट्स आपले असेल 22,030चा आपलं फर्स्ट टार्गेट असेल, म्हणजे आजचा क्लोजिंग पॉईंट. 22,030 नंतर आपण 22,060चे टार्गेट्स एक्सपेक्ट करू शकतो. 22,160चा स्विंग जर ब्रेक केला तर चान्सेस आहेत की आजचा जो हाय लागलाय तो हाय निफ्टी टच करू शकते. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये 21,965च्या वरती कॉलचा डेट प्लॅन करू. फ्लॅट ओपनिंग नंतर जर 21,965ची लेवल ब्रेक केली, त्याच्यानंतर जर निफ्टी रिटेस्ट करून डाऊन साईडला येताना दिसेल तर 21,965च्या खाली आपण काय करू, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले जे असतील ते 21,900 ते 21,850 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग जर झाली तर गॅप अप ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल. त्याचबरोबर ओपनिंग नंतर मार्केट सरळ वरती ट्रॅव्हल करतंय की खाली येतंय हे पण बघणं गरजेचं असेल. ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल, इथे ओपनिंग होऊन जर सरळ डाऊन साईडला येईल
तर उद्यासाठी हा ट्रेड लाईन आणि सोबतच जो क्लोजिंग पॉईंट आहे तो खूप महत्त्वाचा असेल. जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल, क्लोजिंग पॉईंटच्या वरती म्हणजे काय 5-10 पॉईंट तुम्ही बफर ठेवू शकता, म्हणजेच 22,020 ची लेवल तुम्ही कन्सिडर करू शकता. तर 22,200 22,020 वरती जर निफ्टी आपल्याला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक जर दाखवेल, तर नक्कीच आपण काय करणार आहोत, तिकडे कॉलचा स्टेट घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 22,125 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 22,200 चे लेवल्स आपल्याला उद्या निफ्टीमध्ये बघायला मिळतील. गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली ब्रेकडाऊन देईल, म्हणजे ओपनिंग नंतर जर क्लोजिंग पॉईंटला ब्रेक करून त्याच लेवलच्या खाली जर ट्रेड करताना दिसेल, तर नक्कीच आपण क्लोजिंग पॉईंटच्या खाली पुढचा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. पण त्यासाठी ब्रेकडाऊन नंतर मार्केटला या लेवलच्या खाली सस्टेन राहणं गरजेचं असणार आहे. तर अशी जर मार्केटमध्ये आपल्याला सिच्युएशन मिळाली, क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर मार्केट आपल्याला बघायला मिळेल, तर आपण क्लोजिंग पॉईंटच्या खाली छोटासा पुढचा आपण ट्रेड घेऊ शकतो. त्या कंडिशनमध्ये आपला टार्गेट असेल आजचा लो 21,965 आपला फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 21,900 आपले लेवल्स डाऊन साईडला ओपन होताना दिसू शकतात. त्याच्यामुळे स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये हा ट्रेंड लाईन आणि क्लोजिंग पॉईंट खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. क्लोजिंग पॉईंटच्या वरती बुलिश कॅन्डलस्टिक जर मिळाली तर कॉल. बुलिश कॅन्डलस्टिक म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक मिळेल, हॅमर कॅन्डल किंवा डबल बॅटन किंवा एखादा इनसाइड बार मॉर्निंग स्टार अशा प्रकारचे कॅन्डलस्टिक जर आपल्याला सपोर्टवरती मिळेल, तर नक्कीच आपल्याला तिकडे कॉलचा प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ अपसाईडला येईल, ओपनिंग नंतर जर निफ्टी अपसाईडला जाईल, तर त्या कंडिशनमध्ये आजच्या हायवरती आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो. आजच्या हायपासून जर निफ्टी परत एकदा रजिस्ट्रेशन घेऊन डाऊन साईडला येईल, कारण ऑलरेडी इथून आपल्याला फॉल बघायला मिळाला आहे. तर ज्या वेळेस तुम्ही ट्रेड इनिशिएट करता त्यावेळेस मागचा चार्ट पण बघणं गरजेचं असतं. मागच्या चार्टमध्ये त्या पर्टिक्युलर लेवलवरती मार्केटने कसं बिहेव केलंय हे बघून आपण तिकडे कॅन्डलस्टिक जर आपल्याला इकडे बेरिश मिळाली, तर चान्सेस आहेत की आपल्याला परत एकदा डाऊन साईडला क्लोजिंग पॉईंट पर्यंत निफ्टी येताना दिसू शकते. इव्हन आजचा लो पण टच करताना दिसू शकते. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी आजच्या हायपर्यंत येईल आणि आजच्या हायवरती आपल्याला एखादा बेरिश कॅन्डलस्टिक जर दाखवेल, तर नक्कीच आपण 22,125 वरती आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू. 22,030 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 22,000 आणि 21,965 पर्यंतचे लेवल्स आपल्याला डाऊन साईडला ओपन होतील. गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी आजच्या हायला ब्रेक करेल तर आपल्याला लगेच कॉल साईड घ्यायचा नाही. ब्रेक केल्यानंतर मार्केट या लेवलवरती सस्टेन होणं गरजेचं आहे. ब्रेकआउट नंतर रिट्रेसमेंट करून त्यानंतर मार्केट जर अपसाईडला जाईल, तर आपण तिकडे काय करू, कॉल साईड इनिशिएट करू. टार्गेट्स आपले असतील 22,200 ते 22,250 पर्यंतचे टार्गेट्स आपले अपसाईडला निफ्टीमध्ये असतील. तर हा आपला गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग इव्हन जरी आजच्या हायपाशी जरी झाली, तरी आजच्या हायच्या वरती मार्केटला सस्टेन होणं गरजेचं आहे. आजच्या हायच्या वरती जर निफ्टी सस्टेन झाली तरच आपल्याला कॉल साईड घ्यायचा आहे. अदरवाईज आजच्या हायला ब्रेक करून मार्केट परत आजच्या हायच्या आतमध्ये येईल, म्हणजेच काय, इथे ओपनिंग होऊन आजच्या हायला ब्रेकआउट दिला, त्याच्यानंतर मार्केटने परत डाऊन साईडची जर कॅन्डल क्लोजिंग दिली, तर नक्कीच आपण इकडे परत पुढचा प्लॅन करू शकतो. तर हा जो मुवमेंट असेल तो फेक मुवमेंट असेल, फेक ब्रेकआउट मुवमेंट असेल. त्याच्यामुळे ब्रेकआउटवरती ज्या वेळेस मेजर ब्रेकआउट असतात त्यावेळेस आपल्या ब्रेकआउट नंतर रिट्रेसमेंट मार्केटने घेणं गरजेचं असतं. रिट्रेसमेंट नंतर आपण जर ट्रेड घेतला तर आपल्याला तिकडे प्रॉफिटेबलचे चान्सेस जास्त असतात. तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी तिकडे यूज करणार आहोत. गॅप अप ओपनिंग आजच्या हायच्या वरती जर झाली आणि आजच्या हायच्या आतमध्ये पहिलीच कॅन्डल जर क्लोज केली निफ्टीने, क्लिअरली आपला पुढचा प्लॅनिंग असणार आहे. टार्गेट्स आपले असतील 22,030 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. त्याच्यानंतर 22,000 आणि 21,965 लेवल्स आपण डाऊन साईडला पटमध्ये घेऊ. उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली, तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली 21,965 आणि वरच्या साईडला 21,900 22,060 हा जो स्विंग आहे, हा जो झोन असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर आजचा लो ब्रेक केला, तर आपण काय करणार आहोत, पुढचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,850 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळतील. त्याच्यामुळे गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टी आजच्या लोवरती कसं बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. एक्झॅक्टली या लेवलवरती ओपन होऊन जर निफ्टी आजचा लो ब्रेक करेल, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट करून डाऊन साईडला जर जाईल, तर 21,965 खाली आपण काय करू, पुढचा ट्रेड प्लॅन करू. कॉल ट्रेड आपल्याला कधी घ्यायचा आहे, कॉल ट्रेड आपण त्यावेळेसच घेऊ ज्यावेळेस हा ट्रेंड लाईन ब्रेक करून क्लोजिंग पॉईंटच्या वरती निफ्टी 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज करेल, त्यावेळेस आपण तिकडे काय करू शकतो, कॉल ट्रेड इनिशिएट करू शकतो. अदरवाईज गॅपडाऊन ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, पुढचा स्टेट प्लॅन करायचा आहे. म्हणजे जर निफ्टी अशी ओपन होऊन सरळ अपसाईडला येऊन क्लोजिंग पॉईंटच्या आसपासून किंवा या ट्रेंड लाईनपासून जर डाऊन साईडला जाताना दिसेल, क्लिअरली आपला पुढचा प्लॅनिंग असणार आहे. स्पेशली फ्लॅट आणि गॅपडाऊन ओपनिंगमध्ये मार्केटमध्ये जर या ट्रेंडलाईनच्या खाली किंवा 22,060च्या खाली जर निफ्टी सस्टेन होत असेल किंवा 22,060च्या खाली जर निफ्टी रजिस्ट्रेशन घेत असेल, तर क्लिअर आपला पुढचाच प्लॅनिंग असणं गरजेचं असणार आहे.
तर गॅवडन ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. गॅवडन ओपनिंग एक्झॅक्टली आजच्या लोच्या खाली जर गॅवडन ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये आजच्या लोच्या खाली मार्केटमध्ये पहिली 5 मिनिटची कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. म्हणजे इकडे ओपनिंग झाली, मार्केट जर याच लेवलच्या खाली 5 मिनिट सस्टेन झाले किंवा 15 मिनिट सस्टेन झालं तर चान्सेस आहे की आपल्याला डाऊन साईडला 21,850 चे लेवल्स ओपन होताना दिसतील. त्याच्यामुळे ओपनिंग नंतर आजच्या लोच्या खाली मार्केटला सस्टेन राहणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण काय करू, तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. पहिले 10-15 मिनिट मार्केट या लेवलच्या खाली म्हणजे 21,965 खाली सस्टेन झालं तर क्लिअर आपला काय काय असेल तिकडे पुढचा प्लॅनिंग असेल. टार्गेट्स आपले असतील 21,865 850 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळतील. हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीचं प्लॅनिंग डिस्कस करूया की बँक निफ्टीमध्ये आपल्याला कशा प्रकारे ट्रेड घ्यायचे आहेत. तर बँक निफ्टीने आज 48,307 बँक निफ्टीने आज हाय लावला आणि 48,125 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर बँक निफ्टीसाठी उद्या 2 लेवल महत्त्वाचे असतील. एक तर 48,000चे सायकोलॉजिकल लेवल आणि आजचा लो पॉईंट. त्याचबरोबर लास्टला जो बँक निफ्टीने स्विंग जनरेट केलेला आहे 48,165चा, तो स्विंग खूप महत्त्वाचा असेल कारण एक्झॅक्टली या स्विंगच्या आसपास बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. बँक निफ्टी फ्लॅट ओपन 48,165च्या वरती ट्रेड करेल तर 48,165च्या वरती आपण काय करू, कॉलचा ट्रेड घेऊ. टार्गेट्स आपले असतील 48,300 आपलं फर्स्ट टार्गेट असेल जो की आजचा आहे. 48,300चा रेजिस्टन्स बँक निफ्टी क्रॉस करेल तर नक्कीच आपल्याला 48,450 ते 48,600 पर्यंतचे टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. तर उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे आपण उद्या ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहोत. ओटीएमचे ऑप्शन्स आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करायचे आहेत. फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टी जर या 48,165च्या खाली जर रिजेक्शन घेईल, अशा प्रकारे जर रिजेक्शन घेताना दिसेल तर इकडे आपल्याला रिजेक्शन कॅन्डल बघून पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. काय करायचं आहे, रिजेक्शन कॅन्डलवरती आपण इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 48,000चं आपलं फर्स्ट टार्गेट डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळेल. 48,000ची लेवल बँक निफ्टीने जर ब्रेक केली तर नेक्स्ट टार्गेट आपलं 47,900 ते 47,800 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये ट्राय करा 150 पॉईंट टार्गेट घेण्याचा, कमीत कमी 150 पॉईंटच्या आसपासचा टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा आणि 50 पॉईंटच्या आसपास तुम्ही काय करा, चार्टवरती स्टॉप लॉस लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इकडे तुमचा रिस्क रिवॉर्ड मेंटेन राहील. तर फ्लॅट ओपनिंगसाठी हा जो 48,165चा जो रेजिस्टन्स असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. या रेजिस्टन्सच्या वरती आपण काय करू, कॉलचा विचार करू. या रेजिस्टन्सच्या खाली जर मार्केट सस्टेन होईल क्लिअरली आपला पुढचा प्लॅनिंग असणार आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल, फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ बँक निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल तर या ट्रेंडलाईनच्या खाली आपल्याला पुढचा एक छोटासा स्विंग ट्रेड आपण स्कॅल्पिंगचा ट्रेड बनवू शकतो. म्हणजे जर बँक निफ्टीची ओपनिंग एक्झॅक्टली 48,165च्या आसपास ओपनिंग झाली आणि हा स्विंग जर ब्रेक केला, हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केला, हा ट्रेंडलाईन जर ब्रेक केला तर क्लिअरली आपण या ट्रेंडलाईनच्या खाली पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स आपले असतील 48,000 पर्यंतचे टार्गेट्स डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. पण मॉर्निंगमध्ये तुम्ही जर बघितलं तर कॅन्डलची जी मुवमेंट असते किंवा कॅन्डल जे मुवमेंट फॉर्मेशन होतं ते खूप मोठं फॉर्मेशन असतं. त्याच्यामुळं ज्या लोकांना स्कॅल्पिंग करायला जमतं त्या लोकांनीच काय करायचं आहे, ब्रेकडाऊन नंतर सरळ तुम्ही पुटसाठी जाऊ शकता. म्हणजे पहिल्या कॅन्डलवरती पण ट्रेड घेऊ शकता, पण मी शक्यतो पहिल्या कॅन्डलवरती लोकांना ट्रेड अवॉइड करण्यास सांगतो कारण स्पेशली जे लोक थोडेसे एक्सपिरियन्स असतात त्या लोकांनीच अशा प्रकारच्या पहिल्या कॅन्डलवरती ट्रेड करावा. अदरवाईज जे लोक नवीन आहेत त्या लोकांनी थोडंसं वेट केलेलंच बरं असेल. उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन या झोनमध्ये 48,165 आणि 48,000 या 150 पॉईंटच्या झोनमध्ये जर बँक निफ्टी फर्स्ट हाफमध्ये जर आपल्याला मुवमेंट करताना दिसेल तर नक्कीच आपण फर्स्ट हाफमध्ये या झोनमध्ये कोणताच ट्रेड प्लॅन करणार नाही. म्हणजे इन केस बँक निफ्टी इथे ओपन झाली, तुम्ही या लेवलच्या आसपास बँक निफ्टी आले होते, पुट ट्रेड घेतला, तुम्हाला एक फर्स्ट पुटमध्ये टार्गेट्स मिळालं, ओके, तुम्हाला फर्स्ट ट्रेडमध्ये टार्गेट मिळालं. त्याच्यानंतर बँक निफ्टी जर अशा प्रकारे आपल्याला जर झिगझॅग पॅटर्न दाखवेल तर नक्कीच आपलं जे प्रॉफिट आहे ते आपल्याला सेव्ह करायचं आहे. आणि सेकंड हाफमध्ये बँक निफ्टीमध्ये हा जो झोन आहे या झोनच्या नंतर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन जर झाला तर नक्कीच आपल्याला 1-1.5 नंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग अपसाईडमध्ये कॉल ट्रेड मिळू शकतो किंवा डाऊन साईडमध्ये आपला कॉलचा ट्रेड मिळू शकतो. तर फर्स्ट हाफमध्ये हा जर रेंज म्हणला 48,165 आणि 48,000 या रेंजमध्ये जर बँक निफ्टी असेल आणि सेकंड हाफमध्ये जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाला तर त्या कंडिशनमध्ये आपण तिकडे काय करणार आहोत, 0-0चा ट्रेड आयडेंटिफाय करणार आहोत. त्याच्यामुळे फर्स्ट हाफ कसा जातोय हे बघणं गरजेचं असेल. फर्स्ट हाफ जर बोरिंग असेल तर सेकंड हाफमध्ये डेफिनेटली आपण ब्रेकआउट झाला तरच आपण तिकडे ट्रेड प्लॅन करू. अदरवाईज बँक निफ्टी पूर्णपणे साईडवेज पण जाऊ शकते. कारण आज जशी फिन निफ्टी साईडवेज गेली त्या प्रकारे उद्या बँक निफ्टी साईडवेज
जाऊ शकते. त्याच्यामुळे ब्रेकआउट जर झाला तर आपल्याला ट्रेड करायचा आहे. अदरवाईज फर्स्ट हाफमध्ये जे आपण जे प्रॉफिट केले ते आपल्याला तिकडे सेव्ह करून मार्केटला क्लोज केलेलंच चांगलं असेल. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये बँक निफ्टीसाठी हा जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्टचं काम नक्कीच करू शकतो. त्याच्यामुळे बँक निफ्टी इथे ओपन होऊन या सपोर्टवरती जर आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक जर दाखवेल 48,165च्या आसपास किंवा क्लोजिंग पॉईंटच्या आसपास जर आपल्याला सपोर्टिव्ह कॅन्डल दाखवेल, क्लिअरली आपण इकडे काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 48,300 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 48,450 आणि 48,600 अशा आपले टार्गेट्स उद्या बँक निफ्टीमध्ये अपसाईडला ओपन होताना दिसू शकतात. गॅप अप ओपनिंग नंतर बँक निफ्टी या ट्रेंडलाईनच्या खाली जर ट्रेड करू लागेल, या ट्रेंडलाईनच्या खाली म्हणजे हा कॅन्डल आणि या कॅन्डलचा लो मॅच करून तुम्ही हा ट्रेंडलाईन ड्रॉ करा आणि या ट्रेंडलाईनच्या खाली जर बँक निफ्टी गॅप अप ओपनिंग नंतर ब्रेकडाऊन देईल, क्लिअर आपण पुढचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील 48,000चा फर्स्ट टार्गेट असेल, 48,000ची लेवल ब्रेक केली तर नेक्स्ट टार्गेट आपलं जे मिळेल ते 27,900 ते 27,800 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला मध्ये बघायला मिळतील. तर गॅप अप ओपनिंगमध्ये हा ट्रेंड लाईन तुम्ही नक्कीच ड्रॉ करून ठेवा. या ट्रेंड लाईनच्या वरती बँक निफ्टी जोपर्यंत असेल तोपर्यंत आपण कॉलसाठी प्लॅन करू शकतो. म्हणजे बँक निफ्टी इथे ओपन झाली तर बँक निफ्टी अशा प्रकारे आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकते. त्याच्यामुळे हा कॅन्डलचा लो आणि या कॅन्डलचा लो मॅच करून तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. गॅप अप ओपनिंग नंतर बँक निफ्टी सरळ जर अपसाईडला ट्रॅव्हल करेल, ओपनिंग नंतर सरळ अपसाईडला जाईल, तर आजचा जो रेजिस्टन्स असेल तो रेजिस्टन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करेल. रेजिस्टन्सच्या वरती मार्केट सस्टेन झालं तर कॉल, इथून जर मार्केटने रजिस्ट्रेशन घेतलं, या लेवलपासून जर मार्केट रजिस्ट्रेशन घेताना दिसेल तर पुढचा डेट आपल्याला प्लॅन करायचा आहे. स्पेशली गॅप अप ओपनिंगमध्ये आजचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. या रेजिस्टन्सच्या बेसवरती आपण काय करू, उद्याचे कॉलचे आणि पुढचे डेट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. कॉलचा डेट आपल्याला तेव्हाच घ्यायचा ज्यावेळेस ब्रेकआउट देईल, रिट्रेसमेंट करून अपसाईडला जाईल, त्यावेळेस आपण काय करू, या लेवलच्या आसपास कॉलचा डेट आयडेंटिफाय करू. ब्रेकआउट त्याच्यानंतर मार्केट जर फेल्युअर करेल, तो ब्रेकआउट नंतर तर मार्केट त्यांच्या आतमध्ये येईल, पण डेफिनेटली तो फेक ब्रेकआउट आपण कन्सिडर करू शकतो. त्या कंडिशनमध्ये आपण नक्कीच या लेवलवरती काय करू, पुढचा डेट आयडेंटिफाय करू. तर ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, ब्रेकआउट, रिटेस्ट, अपसाईड, इथे आपण कॉलसाठी प्लॅन करू. ब्रेकआउट त्याच्यानंतर मार्केट अगेन जर यांच्या आतमध्ये आलं तर डेफिनेटली आपल्याला इकडे काय करायचं आहे, पुढचा डेट प्लॅन करायचा आहे. तर आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा उद्याचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग जर 48,300च्या आत वरती ओपनिंग झाली आणि 48,300च्या आतमध्ये जर बँक निफ्टीने पहिलीच कॅन्डल जर क्लोज केली तर क्लिअर आपण इकडे करू, पुढचा स्टेट घेऊ. टार्गेट्स आपले असतील 48,125 आपला फर्स्ट टार्गेट असेल, जो की आता क्लोजिंग पॉईंट. त्याच्यानंतर 48,000ची आपली सायकोलॉजिकल लेवल, हा आपला सेकंड टार्गेट डाऊन साईडला पटमध्ये बघायला मिळू शकतो. हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर बँक निफ्टीसाठी पण उद्या दोन झोन बघायला मिळतात, 48,300 ते 48,065. हा एक 150 पॉईंट आपल्याला झोन बघायला मिळतो. त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये या झोनमध्ये जर बँक निफ्टी कन्सॉलिडेट करत असेल किंवा बँक निफ्टी या झोनमध्ये आपल्याला दिसत असेल तर या झोनचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला काय होईल, सेकंड हाफमध्ये हिरो झिरोचा ट्रेड मिळू शकतो. सेकंड हाफमध्ये बँक निफ्टी कुठे ट्रेड करते हे पण बघणं गरजेचं असेल. म्हणजे जर बँक निफ्टी ओपन गॅपअप झाली आणि गॅपअप ओपन होऊन जर बँक निफ्टी आपल्याला सेकंड हाफमध्ये 48,000च्या आसपास जर दिसत असेल तर चान्सेस की बँक निफ्टीमध्ये आपण इकडे जर एखादा बुलिश कॅन्डल मिळाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारे परत एक वी शेप रिकव्हरी बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे सेकंड हाफमध्ये बँक निफ्टी सपोर्टवरती ट्रेड करते की रेजिस्टन्सवरती ट्रेड करते हे बघणं गरजेचं असेल. आणि त्याच्यानंतर बँक निफ्टीची ओपनिंग कुठे झाली होती हे पण बघणं गरजेचं असेल. म्हणजे जर मार्केट वरती ओपन झाला असेल आणि एवढा ऑलरेडी फॉल केला असेल तर या लेवलवरती चान्सेस आहेत की बँक निफ्टीमध्ये आपल्याला जर एखादा बुलिश कॅन्डल मिळाला तर इथून आपल्याला एक शार्प अपसाईडची रिकव्हरी पण बघायला मिळू शकते. तर ह्या ज्या ट्रिकी गोष्टी आहेत, या ट्रिकी गोष्टी थोड्याशा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ओपनिंग नंतर मार्केट कुठे बिहेव करते आणि दीड नंतर मार्केट कुठे ट्रेड करते या गोष्टी बघून तुम्ही ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. बँक निफ्टीची ओपनिंग उद्या जर गॅपडाऊन झाली, गॅपडाऊन ओपनिंग एक्झॅक्टली 48,000च्या आसपासची ओपनिंग झाली तर 48,000च्या खाली नक्कीच मी काय करणार आहे, बँक निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. टार्गेट्स म्हणजे असतील 27,800 पर्यंतचे टार्गेट्स मला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळू शकतात. तर बँक निफ्टीमध्ये जो कॉलचा ट्रेड बनेल तो कॉल ट्रेड आपण तेव्हाच घेऊ ज्यावेळेस बँक निफ्टी 48,000च्या आसपास ओपन, 48,000च्या वरती जर सस्टेन होईल. अशा प्रकारे आपल्याला जर एखादा सपोर्टिव्ह कॅन्डल अशा प्रकारे आपल्याला जर प्रायजेक्शन दाखवेल, ब्रेकआउट, रिटेस्ट आणि अपसाईडची मुवमेंट जर दाखवेल तर त्या कंडिशनमध्ये जी मुवमेंट आली त्या प्रकारे बँक निफ्टीमध्ये 48,000च्या वरती एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. तर त्या कंडिशनमध्ये 48,125चा जो आजचा क्लोजिंग पॉईंट आहे तिथपर्यंत आपला टार्गेट असेल. इव्हन 48,165 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला बघायला मिळतील. तर हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस बँक निफ्टी 48,000च्या आसपास किंवा 48,000च्या खाली ओपन होऊन 48,000च्या वरती जर क्लोजिंग देईल पहिली कॅन्डल, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट करू, अशा प्रकारे जर आपल्याला प्राइस ॲक्शन दाखवेल तर आपण तिकडे काय करू शकतो, कॉलसाठी प्लॅन करू शकतो. अदरवाईज जर बँक निफ्टी या लेवलच्या खाली डाऊन साईडला जर रजिस्ट्रेशन घेताना दिसेल
क्लिअरली आपला रेजिस्ट्रेशन कॅन्डलवरती काय करणार आहे, आपण पुटचा ट्रेड आयडेंटिफाय करणार आहे. तर बँक निफ्टीचा आपला उद्याचा गॅपडाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. तर खूप मोठी गॅपडाऊन ओपनिंग झाली, ऑलमोस्ट जर 350-300 पॉईंटच्या आसपासची जर गॅपडाऊन ओपनिंग झाली तर डाऊन साईडला 27,800 त्याच्यानंतर 27,600 हे सपोर्ट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. तर या सपोर्टवरती बँक निफ्टी कशी बिहेव करते हे पण बघणं आपल्याला तिथं योग्य असणार आहे. तर बँक निफ्टी इथे ओपन झाली तर चान्सेस आहेत की इथून या लेवलवरून सपोर्ट पण घेऊन अपसाईडला जाऊ शकते. त्याच्यामुळे सपोर्टिव्ह कॅन्डल जर इकडे आपल्याला बघायला मिळाली तर क्लिअर आपण इकडे कॉल ट्रेड आयडेंटिफाय करू. तर मित्रांनो, हा आपला उद्याचा निफ्टी आणि बँक निफ्टीचा आपण व्ह्यू इकडे डिस्कस केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.